नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज आपण बारामती येथे कृषी प्रदर्शन बघण्यासाठी आलेलो आहोत। तर आपण बघणार आहोत धरती ॲग्रो केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा DHB 968 वाल घेवडा हा प्लॉट। तर आपण वालाबद्दल जर 968 या वालाबद्दल जर सांगायचं झालं तर एक वेळेस लागवड केली तर 1 वर्षापर्यंत आपल्याला उत्पन्न सारखं देत राहते। आणि या वालाची लागवड कशी करायची व या वालाचं नियोजन कसं करायचं मी आता थोडक्यात तुम्हाला सांगतो। हा वाल 12 महिन्यात आपण केव्हाही लागवड करू शकतो। आणि या वालाचं अंतर आपण 6 बाय 2, 8 बाय 1.25, 8 बाय 1.5 किंवा 5 बाय 2, 5 बाय 2.5 असं घेऊ शकतो। पण शक्यतो 6 बाय 2, 8 बाय 1.25 हे अंतर या वालाचं खूप महत्त्वाचं ठरलं जातं। कारण आज जे काही शेतकरी उत्पन्न काढताय तर 8 बाय 1.25 व 6 बाय 2 वरती खूप जास्त उत्पन्न काढताय। आणि या वालाचं तोडा जर सांगायचं झालं तर 10 ते 15 दिवसाला प्रत्येक तोडा येतो। आणि एक तोडा जास्त एक तोडा कमी या अशा पद्धतीने याचे तोडे निघतात। आणि या वालाच्या बद्दल अजून सांगायचं झालं त्याची शेंग आता आपण बघू शकता, एक पूर्ण हितभर लांब आहे आणि शेंगाचा जो रंग आहे हा पूर्णपणे हिरवागार आहे। आणि दाण्याची संख्या जास्त असल्यामुळं खूप वजनदार आहे। तर जे काही शेतकरी वाल हे पीक लागवड करणार असेल तर 968 हे वाल नक्की एक वेळेस लागवड करा। आणि या वालाला मार्केट सरासरीमध्ये जरी आपण रेट पकडला, आता कधी 50 भेटतो, कधी 100 भेटतो, कधी 120 भेटतो आणि कधी 30 रुपये पण जातो, कधी 20 रुपये पण जातो। पण सरासरी जर काढलं तर 30 ते 40 रुपये आपल्याला भाव याचा नक्कीच भेटतो। आणि जेमतेम एका एकरमध्ये 8 ते 10 लाख रुपयाचं उत्पन्न निव्वळ नफा आपल्याला या 968 या वालापासून मिळतो। आता आपण बघू शकतो पूर्णपणे कसा प्लॉट आहे। आणि या प्लॉटवरती आता बऱ्याच जणांची शंका असते की याला बरेचसे वाल आहे बऱ्याचशा कंपन्याकडं, पण ते येलो मोजॅक येतो 2-3 महिने झाले की येलो मोजॅक येतो। आपला DHB 968 हा वाल असा आहे की 12ही महिने याच्यावरती येलो मोजॅक नावाचा हा प्रकार आणि हा आजारच येत नाही। तरी त्याच्यामुळं आपल्याला एवढा खर्च कमी लागतो आणि उत्पन्न जास्त मिळते। त्यामुळं शेतकरी जास्तीत जास्त लागवड आपण 968 या वालाची करू शकतो। आपण बघू शकतो खाली पण हे बघा पूर्ण सारख्या शेंगा आहे। एकरी जर उत्पन्नाचा विचार केला तर किती उत्पन्न निघेल एकरी? एकरी उत्पन्नाचा जर विचार केला तुम्ही आपल्या मॅनेजमेंटवर आपलं उत्पन्न ठरलं जातं। परंतु माझ्याकडे काही असे शेतकरी आहे की यांनी 8 टनापासून ते 15 टनापर्यंत याचं उत्पन्न काढलेलं आहे। आणि आजही बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्लॉट चालू आहे, काही शेतकऱ्यांचे प्लॉट 17 महिन्यापर्यंत हायेस्ट चाललेले आहे। आणि आज माझ्याकडे एक शेतकरी आहे की याचं 18 महिने होऊन आता 19वा महिना त्याला लागलेला आहे, तरीही प्लॉट चालू आहे। आणि कंटिन्यू 15, आता थोडं कमी पडलं आहे, 20 दिवसाला 15 दिवसाला असा तोडा निघतो आहे, पण कमी जास्त तोडा निघून उत्पन्न त्या शेतकऱ्याने आत्तापर्यंत एका एकरमध्ये 18 लाख रुपये कमवलेले आहे। पर मंथ 1 लाख रुपये आतापर्यंत कमवले या शेतकऱ्याने। तुम्ही म्हणला आता मॅनेजमेंट चांगलं पाहिजे प्लॉट जास्त दिवस टिकण्यासाठी। हो, तर कसं मॅनेजमेंट? मॅनेजमेंट म्हणजे हे बेसल डोस झाले आपले। बेसल डोस सगळ्यात महत्त्वाचं बेसल डोस आहे। बेसल डोस प्रॉपर जर गेला ना, आता एक उदाहरण देतो तुम्हाला, आपण जर व्यवस्थित जर सकाळी जेवण केलं आणि दिवसभर कामाला गेलो आपल्याला दिवसभर थकवा येत नाही। तशीच आपल्या ह्या पिकाची गोष्ट आहे, आपण जर खत व्यवस्थापन जर व्यवस्थित केलं तर वाल नाही कुठलंही पीक असू द्या यालासुद्धा थकवा येत नाही आणि हे पाहिजे तसं आपल्याला उत्पन्न देतं आहे। आणि अधूनमधून वॉटर सोल्युबल वगैरे हे जर मॅनेजमेंट व्यवस्थित राहिलं तर अति उत्पन्न आपल्याला येतं आहे। समजा आपल्याला तोडायचं आहे, आता काही धरती कंपनीचेच काही खतं औषधं आहे, तोडण्याच्या अगोदर धरती कंपनीचंच KBC एक नावाचं खत आहे, ते जर आपण सोडलं लिक्विड फॉर्ममध्ये ते जर सोडलं तर आपला जिथं 15 क्विंटलचा एकरी तोडा निघतो आहे तो हमखास 20 क्विंटलपर्यंत तोडा जातो। त्या KBCमध्ये थोडक्यात सांगून देतो, त्याच्यामध्ये काय काय कॅल्शियम, मॅग्नेशियम, बोरॉन, पोटॅशियम, नायट्रेट, नायट्रोजन एवढे घटक आहे। म्हणजे जेवढे काही आपल्या पिकाला अन्नद्रव्य लागतात ते पूर्ण त्याच्यामध्ये। अजून काही जणांचा फुटवा थांबतो, जर फुटवा थांबत असेल तर धरती कंपनीचं एक फास्के नावाचं एक खत आहे, ते जर सोडलं तर त्यांनी त्याच्यामध्ये पण नत्र आहे, पोटॅश आहे, फेरस आहे, सल्फर आहे। म्हणजे आपलं फुटव्याचंही काम होतं, बुरशीचंही काम होतं आणि जे काही जमिनीमध्ये शिल्लक खत पडलेलं आहे किंवा न्यूट्रिशन पडलेलं आहे ते अपटेक करण्याचं काम होतं। तर याचबरोबर अजून काही माहिती लागल्यास परत काही देऊ शकत नाही।
तरी आता तुम्ही म्हणला उत्पन्न एवढं, पण एकरी जर ह्याचा विचार केला, खर्चाचा जरी विचार केला तर किती खर्च होईल याला एकरी? नागू साहेब आपला पण करून टाका.